नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, कार्निवल हा सण गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा, राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, हॉकी खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, कलम 1 नुसार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, नाशिक जवळचं एकलहरे हे विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे? नाशिक जवळचं एकलहरे हे विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रकारचा विद्युत निर्मिती प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, ऑस्ट्रेलिया खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, अग्निजन्य खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, सोलापूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, जहालमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत? श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, रेणुका देवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, हिरव्या वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्टारच्या रूपामध्ये या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 आनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे. आनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेंडेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी सोटमुळाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. खालीलपैकी आपल्याला सोटमुळाचे उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कापूस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे. हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दाबाचं एकक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते. तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निलगिरी पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामधले कायदे मंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे. महाराष्ट्रामधले कायदे मंडळ हे खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्विग्रही या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या ह्या वसलेल्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या ह्या वसलेल्या आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वेरूळच्या लेण्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जन्मदर म्हणजे एका वर्षातील खालीलपैकी किती व्यक्तीमागील जन्मांचे प्रमाण होय. जन्मदर म्हणजे एका वर्षामध्ये खालीलपैकी किती व्यक्तीमागील जन्मांचे प्रमाण होय. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जन्मदर म्हणजे एका वर्षातील 1000 व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल. स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात. वातावरणामधले सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हायग्रोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक वापरतात. प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक वापरतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नीज डायऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कशाला जलकाच असे संबोधले जाते. खालीलपैकी कशाला जलकाच असे संबोधले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जलकाच म्हणजेच सोडियम सिलिकेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पांडवलेणी प्रसिद्ध आहेत. खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पांडवलेणी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतामध्ये बारमाही नद्याचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो. भारतामध्ये बारमाही नद्याचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम हिमालय पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 संगणकामध्ये 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात. संगणकामध्ये 0 आणि 1 हे अंक खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बीट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणते. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 42वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे. अन्न सुरक्षा हा कायदा पारित करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 32, दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता? दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 69वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, भारतीय हवामानावर प्रश्न क्रमांक 33, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहतो? भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणते कलम हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचे कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, कलम 40 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, मदनलाल धिंग्रा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36, कांचनगंगा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, हिमालय पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37, वेल्डिंग काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरतात? वेल्डिंग काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑक्सी ॲसिटिलीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38, माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? माणसाच्या शरीराचे तापमान सर्वसाधारणपणे खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 37 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39, घटक राज्याचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? घटक राज्याचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, विधानसभेला जबाबदार असते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40, सन 1854चा उडसा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित? सन 1854चा उडसा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, शिक्षण विषय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41, 52 कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? 52 कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42, शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले होते? शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43, आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, सन 1888 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44, भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सर व्हॅलेंटिन चिरोल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45, मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते? मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सन 1979 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार दिला होता? खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने
18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार हा देण्यात आला होता, तर ती घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 61वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 72 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष करण्यात आला होता? खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 42वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भारतामध्ये एकूण 22 राष्ट्रीय भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 घटक राज्याची आणीबाणी यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? घटक राज्याची आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपल्याला 50 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे.